नमस्कार मित्रांनो, आज स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. परत एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. आपण बघणार आहोत बटाटा वेपर्स कसे बनवायचे. चला तर सुरू करूया. 5 किलो बटाटे घेतले होते. रात्री त्यांना किसून त्याचे स्लाइस बनवून तुरटीच्या पाण्यात भिजून ठेवले होते आणि सकाळी त्याला काढून या अशा पातेल्यात एका मोठ्या पातेल्यात ते शिजवून घेतले. शिजवण्यासाठी एक 5 मिनटं ते वेपर्स शिजवून घ्यायचे आहेत आणि झाले का नाही शिजून ते चेक करण्यासाठी एकदा त्याला खाऊन बघा, म्हणजे लक्षात येईल. तर अशा पद्धतीने बटाटे वेपर्स आपले शिजून झालेले होते. ते काढलेत. एका जाळीदार भांड्यात काढायचे आहेत, जेणेकरून त्यातलं पाणी जे आहे, एक्स्ट्रा पाणी सगळं निघून जाईल. अशा पद्धतीने भांड्यात घेतल्यानंतर सर्व वेपर्स बाहेर एका मोठ्या कापडावर किंवा साडी असेल तरी चालेल, त्याच्यावर अशा पद्धतीने टाकून घ्या आणि त्याच्यानंतर एक एक वेपर्स आपल्याला व्यवस्थित लाईनीत एक रचतो आहे तशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्या, जेणेकरून उन्हात प्रत्येक वेपर्सला चांगल्या प्रकारे ऊन लागेल आणि ते चांगले वाळून जातील. तर अशा पद्धतीने सगळे वेपर्स आपण पसरून घेतलेले आहेत. सर्व वेपर्स पसरल्यानंतर त्याला पूर्ण दिवस पूर्ण उन्हामध्ये व्यवस्थित वाळून घ्या आणि त्याच्यानंतर ते जे वाळलेले वेपर्स असतील तर ते आपण पुढील भागात दाखवू आणि त्याच्यानंतर ते वेपर्स तळून पण कसे असतील, त्याची टेस्ट काय राहते, ते सगळं आपण पुढच्या भागात बघू. धन्यवाद. व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करा.